नमस्कार. अलीकडच्या काळात राज्यात, देशात हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. मुलींवर खूप अत्याचार होत आहेत. छोट्या छोट्या लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहे. सध्याची परिस्थिती पाहता घरातल्या चिमुरडीला शाळेत पाठवण्यासाठी सुद्धा भीती वाटत आहे. आज मला वाटते आपलं स्वतःचं संरक्षण स्वतःला करता आलं पाहिजे. आपली ढाल आपणच बनायची आहे. यासाठी मुलींना समोरच्या व्यक्तीला ओळखता आले पाहिजे. ती व्यक्ती कोणत्या उद्देशाने स्पर्श करते, कोणत्या उद्देशाने आपल्याशी बोलते याचा तर्क मुलींना लावता आला पाहिजे. गुड टच, बॅड टच ओळखता आला पाहिजे. म्हणूनच मी माझ्या न्यू इंग्लिश स्कूल पळचिल विद्यालयातील विद्यार्थी मैत्रिणींसाठी केलेला हा प्रयत्न. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघा, आरोग्य धनसंपदा आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे गुड टच आणि बॅड टच. गुड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श. मग काय फरक आहे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श? तर चांगला स्पर्श म्हणजे गुड टच, की ज्याने आपल्याला, ज्या स्पर्शाने आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला सुरक्षित वाटतं, आपल्याला त्रास होत नाही, तो टच म्हणजे गुड टच. मग गुड टच म्हणजे काय? आपण चांगलं काम केलं तर आपल्याला आपली आई पप्पा आपल्याला जवळ घेतात, आपल्याला मिठी मारतात, तर त्या मिठीचा आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला आनंद होतो, खुश होतो आपण, आहे की नाही जवळ घेतल्यानंतर? हो ना, तो गुड टच. पुन्हा शाळेत बघा, तुम्ही गणित पटकन सोडवलं तर तुम्हाला मॅडम शाबासकी देतात. जेव्हा शाबासकी देतात तेव्हा तुमच्या पाठीवर जेव्हा थाप मारतात तर तो पण गुड टच आहे. त्यात कोणताही वाईट हेतू नसतो. चांगला स्पर्श, आपली मावशी, आपली आत्या, मामा, मामी, आई, बाबा, आजी, आजोबा जेव्हा आपल्याला जवळ घेतात, मिठी मारतात, तेव्हा ती मिठी, तो स्पर्श असतो, तो चांगला स्पर्श मानला, तो गुड टच. बरोबर. मग आता शिक्षकांनी आपल्याला दिलेली शाबासकी, तोही आपला गुड टच. मग गुड टच झालं म्हणजे चांगला स्पर्श, जो आपल्याला सुरक्षित वाटतो, ज्या स्पर्शाने आपल्याला त्रास होत नाही. बरोबर. आता आपले पाहुणे जेव्हा येतात, त्या पाहुणे पण हाय बाय करतात, हसतात, आपण हसतो, ते आपल्या चौकशी, काय चालतं, कशी चालली शाळा, काय चाललंय, चौकशी करतात, आपल्याला कधी कधी जवळ बसवतात, हाय हॅलो करतात. पण तेव्हा आपल्याला असा त्रास होत नाही, आपल्याला जाणवतं तुम्हाला झालेला स्पर्श हा चांगला आहे की वाईट आहे, हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. बाळा, महत्वाचं आहे की स्पर्श आपल्याला ओळखता आला पाहिजे. मग वाईट स्पर्श म्हणजे काय? चुकीच्या हेतूने केलेला स्पर्श, चुकीच्या हेतूने मारलेली मिठी, म्हणजे वासनेपोटी केलेला जो स्पर्श असतो तो असतो तो वाईट स्पर्श. आपले काही प्रायव्हेट पार्ट आहेत आपल्या बॉडी पार्ट्सचे, की ज्याला कोणीही स्पर्श करता कामा नये. आणि मग तो जेव्हा आपल्याला स्पर्श होतो तेव्हा आपल्याला थोडा त्रास होतो. मग तेव्हा ती व्यक्ती जेव्हा आपल्या त्या भागावर स्पर्श करते तेव्हा आपल्याला जोरात नो म्हणता आलं पाहिजे, डोंट टच मी, आणि तिथून आपल्याला पळ काढता आला पाहिजे. आपण तिथे थांबता कामा नये आणि आपण तिथे त्यांना ओरडून आपल्याला जोरात काय म्हणायचं आहे? नो, नाही. मग असं नाही की बॅड टच फक्त अनोळखीच व्यक्ती करतात, असं नाही. बॅड टच ही आपल्या ओळखीची व्यक्ती सुद्धा करते. बघा, अनेक वेळा कधी कधी काय होतं, आपले आई बाबा बाहेर जातात आणि शेजारच्या एखादा मुलगा शेजारचा तो लक्ष ठेवून असतो आणि मग तो आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला दरवाजा बंद करायला सांगतो, आहे की नाही? पण आपल्याला माहित नाही, आपण दररोज दादासोबत खेळतो तेव्हा काहीच लक्षात येत नाही, पण तो आपल्या घरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याचा हेतू हा वाईट असतो. आणि मग तेव्हा जो आपल्याला, अशा व्यक्ती जेव्हा आपल्याला स्पर्श करतात, आपल्या प्रायव्हेट स्पार्टला जेव्हा स्पर्श करतात तेव्हा तो स्पर्श मात्र वाईट असतो, बॅड टच. बघा, आपल्याला आईने मिठीत, आजीने मिठीत घेतलं तर आपण ती मिठी सोडवत नाही. सोडवतो का? नाही. का? आपण सुद्धा खुश होतो, मस्त, आपण सुद्धा त्याच्या मिठीमध्ये एकदम आनंदी असतो. पण
अनोळखी व्यक्तीने, जेव्हा अनोळखी व्यक्ती म्हणते चॉकलेट देते, हे कॅडबरी घे, तुझ्या पप्पाने तिकडे बोलवलंय, चल माझ्यासोबत, आणि मग ते ओढत देतात ना, चल चल, आपण जात नाही, पण ते जेव्हा आपल्याला बोलतात ना, नाही चलच तू, नाही खरं पप्पाने बोलवले, पप्पांना लागले, पप्पा पडले, तुझ्या मम्मीने बोलवले, मम्मीने मला आणायला सांगितलंय तुला, मम्मीने निरोप दिलाय, तुझ्या मावशीने बोलवले, आत्याने बोलवले, अशी जेव्हा कारणं सांगतात ना, तेव्हा आपल्याला ओळखता पाहिजे. आणि मग आपण नाही म्हटल्यावर पण ते जेव्हा आपल्याला ओढतात ना, तेव्हा आपल्याला त्रास होतो. तो स्पर्श कोणता? बॅड टच. कळलं? मग बॅड टच काय फक्त अनोळखीच व्यक्तीकडून होतो असं नाही, तर बॅड टच हा ओळखीच्या व्यक्तीतून सुद्धा होतो. आता आपण एसटी मध्ये जातो, गर्दी असते गाडीमध्ये, आहे की नाही, तेव्हा त्या गर्दीमध्ये एखाद्या व्यक्तीचा आपल्याला चुकून लागलेला धक्का, बघा मी काय म्हणते, चुकून लागलेला धक्का, आणि मुद्दाम आपल्याला ते सारखे टच करत असतील, तर ते आपल्याला ओळखता येते की नाही? आपल्याला ओरडून सांगायला पाहिजे, ओ काका नीट उभे राहा, थोडा अंतर ठेवा. ते ऐकले नाही तर आपण तिथून बाजूला होता आला पाहिजे, आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता या वयामध्ये तुम्ही गुड टच आणि बॅड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातला फरक तुम्हाला ओळखता आला पाहिजे.